आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधला सराव संच 6.1 सोडवणार आहोत. याआधी आपण 6.1 हा सराव संच सोडवला आहे, पण त्यामध्ये चुकून तिसरा प्रश्न सोडवायचा राहिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे प्रश्न सोडवणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, अलकाला पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रुपयांची बचत करते, तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा. अलकाला काही रक्कम पाठवली जाते. आता काही रक्कम म्हणजे ते आपण एक्स मानू. अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम मग आपण एक्स मानली. अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम एक्स मानू. आता या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि त्या 90% रक्कम खर्च करून तिच्याकडे 120 रुपये शिल्लक राहतात. म्हणजे तिचं उत्पन्न म्हणजेच तिला पाठवण्यात आलेली ही रक्कम वजा तिचा खर्च जाता तिच्याकडे राहते बचत. हे आपलं हे सूत्र. आता उत्पन्न म्हणजे तिला पाठवण्यात आलेली रक्कम आपण एक्स मानली. या सूत्रामध्ये आपण किमती टाकणार आहोत. आता उत्पन्न म्हणजे तिला पाठवण्यात आलेली रक्कम आपण एक्स मानली. तिने खर्च केलेली रक्कम किती? 90%. म्हणजे एक्सचे 90%. म्हणजे एक्सचे 90% आपण कसे काढतो? एक्स गुणिले 90/100 बरोबर बचत. म्हणजे ती 120 रुपयांची बचत करते, म्हणून आपण लिहिले 120 रुपये. तिला जेवढी रक्कम पाठवण्यात येते तिच्यातून आपण खर्च वजा केला, राहिलेले तिच्याकडे शिल्लक राहतात. तिच्याकडे राहतात 120 रुपये शिल्लक, म्हणून लिहिले आपण इथे 120. आता हे समीकरण फक्त आपल्याला सोडवायचं आहे. एक्स गुणिले 90/100. आता ह्या एक्सला छेद नाही, म्हणजे इथे आहे छेद 1. म्हणजे ह्या अंशांची गुणाकार होईल आणि छेदाछेदांचा गुणाकार होईल. म्हणजे 100 × 100 आणि 90 गुणिले एक्स 90x. म्हणजे इथं आले 90x/100. इथे स्टेप आपण लिहूया म्हणजे तुम्हाला समजेल. हा एक्स आहे तसा, हे वजा एक्सला छेद आहे 1 आणि गुणाकारात काय होते? अंशांचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार. एक्स गुणिले 90 90x छेद याला छेद आहे 1 गुणिले 100 हे झाले एक्स वजा 90x/100. आता ही पुढची स्टेप. या एक्सला आता छेद किती आहे? 1. आता वजाबाकी करताना काय अंशांची वजाबाकी आणि छेदाछेदांची वजाबाकी होत नाही. छेद आपल्याला समान करावा लागतो. मग एक्सचा छेद आपल्याला 100 करावा लागेल. मग आपण दोन्हींचा छेद इथं केला आहे 100. आता या एक्सला छेद आहे 1, म्हणजे इथं छेदाला 100ने गुणावं लागेल, तेव्हा 100 होईल छेद. म्हणजे वर एक्सला सुद्धा 100ने गुणले आपण, म्हणून हे झाले 100x. एक्सला 100ने गुणलं म्हणून इथे झाले 100x वजा हे 90x आणि हा दोन्हींचा छेद 100. असं आपण ही पहिली स्टेप डायरेक्ट इथे लिहिली आहे. आणि हे 120 इकडचे आहे तसे खाली. या पायरीत सुद्धा 120 आहे तसे खाली. 100x मधून 90x गेले, इथं राहिले 10x/100. इथलचे 120 आहे तसे खाली. आता हा एक्स आपण इकडे ठेवूया. बाकीचे 10/100 आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊया. इथं फक्त एक्स राहिला. आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून आपण फक्त इथे एक्स ठेवला. आता हे इकडे जाताना उलटे होतात. 10/100 आहे त्याचे 100/10 होतील, म्हणून हे 120 आहे तसे आणि 100 वरती गेले आणि 10 खाली आले. आता हा गुणाकार करूया. हा 0 गेला, हा 0 गेला. 12 गुणिले 100 1200. एक्सची किंमत मिळाली आपल्याला 1200. आपण एक्स काय मांडलं होतं? अलकाला पाठवण्यात आलेली रक्कम. आणि तीच विचारली आपल्याला की अलकाला किती रक्कम पाठवण्यात येते. तर अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम रुपये 1200 आहे. दुसरा प्रश्न आहे, सुमितने रुपये 50,000 भांडवल घेऊन खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला. उरलेल्या भांडवलात दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला, तर त्यात त्याला 5% नफा झाला. तर त्याला मूळ भांडवलावर शेकडा किती तोटा किंवा नफा झाला? आता शेकडा किती तोटा किंवा नफा झाला ते काढण्यासाठी आपल्याला सुमितने पहिल्या वर्षी खाद्यपदार्थाचा व्यवसाय सुरू केला, त्याला 20% तोटा झाला. म्हणजे 50,000वर त्याला 20% तोटा झाला. हा तोटा किती आहे ते आपल्याला काढावं लागेल. प्रत्येक 100 रुपयाला 20 रुपये म्हणजे 50,000ला किती रुपये ते आपल्याला काढावं लागेल. आणि मग तो झालेला तोटा या भांडवलामधून वजा केला की
मिठाईच्या व्यवसायासाठी त्याच्याकडे किती भांडवल राहिलं ते आपल्याला समजेल. मग मिठाईच्या व्यवसायाच्या त्या भांडवलावर 5% नफा तो किती झाला ते काढता येईल आणि मग त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला हे काढता येईल. मग आधी आपण काय काढूया की 50,000च्या भांडवलावर पहिल्या वर्षी झालेला तोटा किती आहे. 50,000वर 20% म्हणजे 20% गुणिले 50,000. आता 50,000चे 20% कसे काढलेत पहा. 50,000 गुणिले 20/100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता 500 गुणिले 20 बरोबर 10,000. म्हणजे त्याला किती तोटा झाला आहे. 10,000 रुपये तोटा त्याला झाला आहे खाद्यपदार्थाच्या व्यवसायात. मग त्याच्याकडे आता भांडवल किती राहिलं. 50मधून हे 10,000 आता वजा जातील. तोटा झाला म्हणजे त्याचे गेले म्हणजे आता ते वजा करावे लागतील. मग पहिल्या वर्षानंतर सुमितचे भांडवल हे 50,000 त्याचं भांडवल होतं, त्याच्यातून हे 10,000 तोटा गेला तर त्याच्याकडे राहिले रुपये 40,000. 40,000 रुपये आता त्याच्याकडे भांडवल राहिले. आता या भांडवलावर 40,000 रुपयाच्या त्याने काय मिठाईचा व्यवसाय सुरू केला. मग त्या मिठाईच्या व्यवसायात त्याला 5% नफा झाला आहे. म्हणून मग या 40,000 भांडवलावर मिठाईच्या व्यवसायात त्याला झालेला नफा बरोबर 5%. मग 40,000चे 5% आपल्याला काढावे लागतील. मग ते कसे काढले पहा. 40,000 गुणिले 5/100. आता हे सोडवले, हे शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता 400 गुणिले 5 बरोबर राहिले किती झालेत 2,000. 400 गुणिले 5 बरोबर 2,000. याला किती नफा झाला मिठाईच्या भांडवलामध्ये 2,000 रुपये नफा झाला. आता सुमितकडं असलेलं एकूण भांडवल किती. हे 40,000 अधिक झालेला नफा याच्यात आता मिळवावा लागेल. म्हणजे हे 2,000. म्हणजे आता त्याच्याकडे भांडवल झालं 42,000. आता सुमितला नफा झाला की तोटा झाला. पहिल्याकडे त्याचे 50,000 होते, आता राहिलेत त्याच्याकडे 42,000. म्हणजे कमी राहिलेत, म्हणजे त्याला तोटा झालेला आहे. किती 8,000 रुपये तोटा झाला आहे. पण आपल्याला काढायचा आहे शेकडा तोटा. पहा आता सुमितकडे मूळ भांडवल किती होतं. सुमितकडचे मूळ भांडवल वजा आत्ताचे भांडवल त्याच्याकडं होते 50,000. आता त्याच्याकडे आहेत 42,000. म्हणजे 50,000मधून 42,000 गेले तर त्याला किती तोटा झाला आहे. 8,000 रुपये तोटा झाला आहे. आपल्याला काढायचा आहे त्याचा शेकडा तोटा. शेकडा तोटा म्हणजे प्रत्येक 100 रुपयामागे त्याला किती रुपये तोटा झाला. मग शेकडा तोटा बरोबर तो कशावर असतो. मूळ भांडवलावर. मूळ भांडवल म्हणजे तोटा छेद मूळ भांडवल गुणिले 100. 100ने गुणलं की शेकडा तोटा आपल्याला काढता येतो. मग 50,000वर 8,000. मूळ भांडवल त्याचं होतं 50,000 आणि तोटा झाला 8,000 गुणिले 100. आता हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. वरचे 1 2 3 शून्य गेले. हा एक गेला, हा एक गेला. 5 1 5, 5 दुने 10. राहिले 8 गुणिले 2. 8 दुने 16. त्याला शेकडा किती तोटा झाला आहे तर 16 रुपये तोटा झाला आहे. म्हणून मग सुमितला मूळ भांडवलावर शेकडा 16 तोटा झाला. आता तिसरा प्रश्न. निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाच्या 5% भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला, 14% भाग शेअर्समध्ये गुंतवला व 3% भाग बँकेत ठेवला आणि 40% भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला. गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे रुपये 19,000 उरले तर त्याचे मासिक उत्पन्न काढा. आता निखिलचं मासिक उत्पन्न आपल्याला काढायचे. त्याने काय काय खर्च केला आहे तो या मासिक उत्पन्नामधून वजा करूया आपण. म्हणजे त्याच्याकडे किती उरलेत 19,000 रुपये उरलेत. आता निखिलचं मासिक उत्पन्न आपल्याला माहीत नाही, मग आपण ते मानलं x, म्हणून निखिलचे मासिक उत्पन्न x मानू. आता पहिल्यांदा त्याने मुलांच्या शिक्षणावर 5% म्हणजे एक्सचे 5% काढलेत. मुलांच्या शिक्षणावरील खर्च एक्सचे 5% म्हणजे x गुणिले 5/100. आता हा 100ला इथं एक्सला छेद नाही म्हणून इथं 1 आहे छेद आणि 1 गुणिले 100 100 आणि x गुणिले 5 5x म्हणजे इथं आले 5x/100. हा त्याचा मुलांच्या शिक्षणावरील खर्च. त्यानंतर त्याची शेअर्समधील गुंतवणूक किती 14% म्हणजे मग एक्सचे आपण 14% काढलेत. एक्सचे 14% कसे काढले x गुणिले 14/100. इथं पण
इथं छेद 1 आहे म्हणजे x गुणिले 14, 14x, 1 गुणिले 100, 100 म्हणजे इथं आले 14x छेद 100. पुढे त्याने बँकेत किती रक्कम ठेवली आहे? 3%. मग xचे 3% काढले, x गुणिले 3 छेद 100 म्हणजेच x गुणिले 3, 3x, 1 गुणिले 100, 100 म्हणजे 3x छेद 100. नंतर त्याने मासिक खर्च किती केला आहे? 40% म्हणजे xचे 40%. आता त्याच्या एकूण उत्पन्न हे किती आहे? x म्हणजे काय आहे? एकूण उत्पन्न. मग आपण xचे 40% काढले. xचे 40% कसे काढले? x गुणिले 40 छेद 100. पहा आता x गुणिले 40, 40x छेद 100. आता त्याचं उत्पन्न त्याच्यातून खर्च वजा गेला की शिल्लक राहते. ही शिल्लक आपल्याला दिली आहे म्हणून आपण हे सूत्र वापरले. हे आहे सूत्र, याला आपण लिहिलं आहे सूत्र. आता त्याचं उत्पन्न याच्यात आपण आता किमती टाकल्यात. पहा उत्पन्न किती मानले आपण? त्याचं x, त्याचं सगळं उत्पन्न x मानले. आता त्याचा खर्च, आपण हा सगळा खर्च काढलेला आहे. पहा शिक्षणाचा, गुंतवणूक, बँकेत ठेवलेली रक्कम आणि मासिक खर्च यांची सगळ्यांची बेरीज करावी लागेल आणि ती उत्पन्नातून वजा करावी लागेल. म्हणून x वजा हा सगळा खर्च आपण इथे लिहिला आहे. 5x छेद 100 अधिक 14x छेद 100 अधिक 3x छेद 100 अधिक 40x छेद 100 बरोबर त्याच्याकडं राहिलेली रक्कम किती शिल्लक राहिली? त्याच्याकडं उरले आहेत शेवटी 19,000 रुपये. हे आपण लिहून घेतले. आता हे x आहे तसे, हे वजाचं चिन्ह आहे तसं. आता यांची फक्त बेरीज केली. अपूर्णांकांची बेरीज करताना छेद आहे तसा समान असल्यावर आहे तसा लिहून घेतो आणि अंशांची बेरीज करतो. छेद समानच आहे, 100 लिहून घेतला. यांची सगळ्यांची बेरीज केली तर आले 62x. हे 19,000 आहे तसे खाली घेतले. आता ही वजाबाकी करायची आहे. आता इथं छेद xला छेद नाही म्हणजे इथं छेद आहे 1. आता ह्या xचा आणि या 62x छेद 100चा छेद आपल्याला समान करायचा आहे. याचा छेद केला 100. आता xचा छेद 100 करण्यासाठी हा xचा छेद केला 100 म्हणजे xला सुद्धा 100 ने गुणावं लागेल. इथं छेद 1 आहे म्हणजे इथं 100ला गुणलं, छेदाला 100ला गुणलं म्हणजे अंशाला सुद्धा 100 ने गुणावलं. इथं झाले 100x छेद 100. हे 62x छेद 100 आहे तसे खाली. इकडचे 19,000 आहे तसे खाली. आता पहा छेद समान झाला. इथं 100 वजा 62x, 100 मधून 62 गेले, खाली राहिले 38x छेद 100. 38x छेद 100. 100x मधून 62x गेले, खाली राहिले 38x छेद 100. हे 19,000 आहे तसे खाली. आता आपल्याला हा x ची किंमत काढायची म्हणून फक्त x इकडं ठेवला आणि हे 38 छेद 100 हे इकडच्या आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर फक्त उलटे होतील म्हणजेच 100 छेद 38 होतील. म्हणजे इथं राहील x आणि इकडं 19,000 गुणिले 100 छेद 38. पहा इकडे राहिला आहे फक्त x, इकडे झाले 19,000 गुणिले 100 छेद 38. आता हा हे करूया गुणाकार. 19 1 19, 19 0 0, 19 0 0, 19 0 0, 19 दुने 38. आता या 2 ने या 100ला पाक देऊया. बे 1 बे, बे 5 10, बे 0 0. किती राहिले? 1000 गुणिले 50 म्हणजे झाले 50,000. x बरोबर आले 50,000 म्हणजे निखिलचे मासिक उत्पन्न किती आहे? 50,000 रुपये आहे. हे x आपण मानलं होतं त्याचं मासिक उत्पन्न ते किती आलं? 50,000 रुपये. चौथं उदाहरण. आपल्या उत्पन्नापैकी रुपये 40,000 सय्यद भाई यांनी 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले. श्री फर्नांडिस यांनी रुपये 1,20,000 म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षांकरता गुंतवले. 2 वर्षानंतर फर्नांडिस यांना रुपये 1,92,000 मिळाले. तर सय्यद भाई व श्री फर्नांडिस यांपैकी कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली? आता सय्यद भाई आणि फर्नांडिस यांचा कालावधी तर सारखा आहे पण गुंतवणुकीची रक्कम सारखी नाही. म्हणजे आपण यांना झालेला फायदा आणि यांना झालेला फायदा काढला
तरीसुद्धा यांचा 40,000वर असेल आणि यांचा 1,20,000वर किती फायदा झाला असं झाला आहे ते आपल्याला समजेल. फायदा कोणाला जास्त झाला ते सांगता येणार नाही, कारण गुंतवलेली रक्कम वेगळी वेगळी आहे. म्हणून मग आपल्याला शेकडा फायदा काढावा लागेल. शेकडा फायदा म्हणजेच प्रत्येक 100 रुपयावर यांना किती फायदा झाला आणि 100 रुपयावर यांना किती फायदा झाला हे काढलं तर आपल्याला कुणाला जास्त फायदा झाला हे कळेल. मग आपण आधी सय्यद भाई यांना झालेला फायदा काढूया. आता सय्यद भाई यांना झालेला फायदा चक्रवाढ व्याज बरोबर. आता P कंसात 1 अधिक R/100 कंसाचा n घात हे आहे चक्रवाढ व्याजाचं सूत्र. आता यामुळं काय भेटतं आपल्याला की पूर्ण मिळालेली रक्कम, मुद्दल आणि व्याज मिळून जी रक्कम मिळते ती या सूत्राने आपल्याला भेटते. पण आपल्याला मुद्दल आणि व्याज मिळून मिळालेली रक्कम नाही, तर फक्त झालेला फायदा म्हणजे यांना व्याज किती मिळालं आहे तेच आपल्याला पाहिजे. म्हणून आपण याच्यातून मुद्दल वजा केली. P म्हणजे काय? मुद्दल. P आपण याच्यातून पुन्हा वजा केला आहे. हे आपलं झालं सूत्र. P म्हणजे मुद्दल, R म्हणजे व्याजाचा दर आणि N म्हणजे मुदत. हे आहे A. पूर्ण A म्हणजेच पूर्ण राशी, त्यांना मिळणारी राशी म्हणजेच मुद्दल आणि व्याज मिळून मिळणारी राशीचं हे सूत्र आहे. त्याच्यातून जर आपण मुद्दल वजा केलं तर आपल्याला फक्त त्यांना किती व्याज मिळेल किंवा त्यांना किती फायदा मिळेल एवढंच आपल्याला निघेल. म्हणून आपण हा P इथे वजा केला आहे. आता याच्यात आपण किमती टाकूया. मुद्दल 40,000, 1 R दर 8% दराने छेद 100, 2 वर्षासाठी म्हणून यांची किंमत टाकली 2 वजा मुद्दल 40,000 रुपये. आता हे आपण सोडवूया. हे 40,000 आहे तसे खाली. आता ह्या पूर्णांकांची बेरीज, 1ला इथं छेद 1 आहे म्हणजे छेद समान करावा लागेल. याचा छेद 100 केला म्हणून 1ला पण 100 ने गुणलं म्हणजे इथं वरती पण झाले 100. 100 अधिक हे 8/100 आहे तसे हा वर्ग आणि वजा 40,000 इकडे आहे तसे खाली. आता हे 40,000. आता 100 अधिक 8 108 छेद समान आहे म्हणजेच 100 आणि वर्ग वजा हे 40,000 आहे तसे खाली घेतले. बेरीज कशी करतो आपण? समान छेद असताना छेद लिहून घेतो आणि अंशाची बेरीज, इथं अंशाची बेरीज केली, झाले 108. आता इथं पहा आपल्याला 2 पद दिसत आहेत. 40,000 गुणिले 108 छेद 100चा वर्ग वजा हे एक पद 40,000. आता हे ह्या पदामध्ये पण पेन्सिलने पाहूया आपण. हे पहा, हे एक पद आहे आणि हे एक पद आहे. आता ह्या पदामधून जर आपण 40,000 कॉमन काढले, पहा बरोबर ही स्टेप तुम्हाला पेन्सिलने लिहून दाखवते. 40,000 आपण कॉमन काढले तर या कंसामध्ये काय राहते पहा, 40,000 41,000 म्हणून इथं राहील 1 कंसात 108 छेद 100चा वर्ग वजा या 40,000मधून कॉमन 40,000 काढले तर इथं किती राहतील? 1 राहील. 1 40,000 1 40,000 म्हणजे ही खालची स्टेप आली पहा. हे 40,000 कंसात हा 1 याने 1ने गुणलं या कंसाला तरी किती राहतील? किती येतील? 1ने गुणल्यावर काहीच फरक पडत नाही म्हणजे हे 108/100चा वर्ग आहे तसा आणि हे वजा 1 इकडं आहे तसे. काय केलं आपण? सामान्य अवयव काढला. हे 40,000 याच्यातून कॉमन काढले. आता हे सोडूया. हे 40,000 आहे तसे. आता इथे 100ने भागले 108ला म्हणजेच 2 दशांश चिन्ह इकडे सरकेल म्हणजे दशांश चिन्ह इथे आहे म्हणजे 1 2 म्हणजे 1.08 येईल. त्याचा वर्ग आणि वजा 1 आहे तसा. हे 100ने भागल्यावर काय होतं आहे? 2 दशांश चिन्ह स्थळ इकडे सरकते म्हणजे इथं दशांश चिन्ह आलं म्हणजे 1.08चा वर्ग वजा 1. हे 40,000 आहे तसे. आता ह्या
1.008चा वर्ग केला तर आला 1.1664 हे वजा 1 आहे तसे. आता हे 40,000 आहे तसे. ह्या दोन्ही कंसामध्ये चिन्ह नाही म्हणजे हे आहे गुणाकाराचं चिन्ह आणि याच्यातून वजा 1 केला तर येईल 0.1664. हा 1 पहा, हा 1 या 1 मधून वजा करावा लागेल दशांश चिन्हाच्या इकडच्या बाजूतून नाही तर इकडच्या बाजूतून, कारण हा पूर्णांक आहे. या पूर्णांकामधून हा पूर्णांक गेला म्हणजे हा 1 वजा झाला, राहिले फक्त 1.664 म्हणजे 0.1664 राहिले. आणि हा गुणाकार जर केला, कसा करायचा गुणाकार? 4ने या पूर्ण संख्येला गुणायचं आणि हे 0 त्याच्यावर मांडायचे. आता 0 मांडले की किती दशांश तळ सोडून दशांश चिन्ह देणार? 1 2 3 4 म्हणजे 4 0 सोडून दशांश चिन्ह दिलं की उत्तर येतं 6,656. म्हणजे किती व्याज मिळाले त्यांना? 6,656 रुपये व्याज सय्यद भाई यांना मिळाले. तर सय्यद भाई यांना आपल्याला 100 रुपयावर झालेला आता किती फायदा झाला? हा पूर्ण फायदा त्यांना किती? 40,000 रुपयावर झाला आहे. आता सय्यद भाई यांना पूर्ण 40,000वर एवढा फायदा झाला. आपल्याला काढायचा आहे त्यांना झालेला शेकडा फायदा, म्हणजे 100 रुपयावर त्यांना किती फायदा झाला? पहा, सय्यद भाई यांना झालेला शेकडा फायदा बरोबर 40,000वर 6,656 रुपये म्हणजे 6,656 भागिले 40,000 गुणिले 100. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला आणि हा भागाकार केला जर आला 16.6464 म्हणजे 100 रुपयावर त्यांना किती फायदा झाला? 16 रुपये 64 पैसे. आता सय्यद भाईंचा फायदा काढला. आता फर्नांडिस यांचा फायदा 100 रुपयावर किती झाला ते काढू, म्हणजे कोणाला जास्त फायदा झाला ते आपल्याला समजेल. पहा, श्री फर्नांडिस यांना झालेला फायदा. त्यांनी किती गुंतवले होते? फर्नांडिस यांनी गुंतवले होते 1,20,000 आणि त्यांना मिळाले 1,92,000 म्हणजे त्यांना पूर्ण 1,92,000 मिळाले. त्याच्यातून जर त्यांनी गुंतवलेले पैसे वजा केले तर हा त्यांना झालेला फायदा आहे. मग 1,92,000मधून 1,20,000 आपण वजा केले तर राहिले 72,000 म्हणजे फर्नांडिस यांना पूर्ण 72,000 फायदा झाला आहे. पण 100 रुपयावर किती फायदा झाला ते आपल्याला काढावं लागेल, म्हणजे शेकडा फायदा किती झाला ते काढावं लागेल. मग श्री फर्नांडिस यांना झालेला शेकडा फायदा बरोबर 72,000 छेद 1,20,000 त्यांनी गुंतवले त्याच्यावर झाला एवढा फायदा गुणिले 100 म्हणजे 100 म्हणजे हे काढले आपण शेकडा. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला हे 2 0 गेले, हे वरचे 2 0 गेले. 12 1 12 12 सक 72 12 0 0 म्हणजे आले 60. म्हणजे श्री फर्नांडिस यांना किती फायदा झाला आहे? 100 रुपयावर 60 रुपये आणि सय्यद भाईंना 16 रुपये 64 पैसे. कोणाला जास्त फायदा झाला आहे? आता आपल्याला समजतंय की कोणाला जास्त फायदा झाला आहे. श्री फर्नांडिस यांना 60 रुपये आणि 16 रुपये. कोणते जास्त आहेत? 60 रुपये. म्हणजे श्री फर्नांडिस यांची गुंतवणूक फायदेशीर आहे असं आपण लिहू शकतो. आपल्याला प्रश्नात विचारले कोणाची गुंतवणूक फायदेशीर आहे? श्री फर्नांडिस यांना जास्त फायदा झाला म्हणून त्यांची गुंतवणूक फायदेशीर आहे. आता 5वा आणि शेवटचा प्रश्न. समीराने आपल्या उत्पन्नाच्या 3% उत्पन्न समाजकार्यासाठी दिले व 90% उत्पन्न खर्च केले. तिच्याकडे रुपये 1,750 शिल्लक राहिले तर तिचे मासिक उत्पन्न काढा. समीराचं मासिक उत्पन्न आपण x मानूया, म्हणून आपण लिहिले समीराचं मासिक उत्पन्न x मानू. आता xचे आपण 3% काढू म्हणजे समाजकार्यासाठी दिलेलं उत्पन्न किती आहे ते आपल्याला समजेल. मग समाजकार्यासाठी केलेला खर्च बरोबर xचे 3% कसे काढणार? x गुणिले 3/100 बरोबर x गुणिले 3 3x 1 गुणिले 100 100. आता उरलेल्या रकमातून केलेला खर्च किती? 90% केला. तिने 90% खर्च तिच्यासाठी केला आहे. मग xचे 90% काढले. x गुणिले 90/100 x गुणिले 90 90x इथं छेद 1 आहे म्हणजे 1 गुणिले 100 100 म्हणजे 90x/100 आलं. आता तिचं उत्पन्न वजा तिने केलेला खर्च म्हणजे तिच्याकडे शिल्लक राहिलेली रक्कम शिल्लक राहते. हे आहे आपलं सूत्र. आता
उत्पन्न किती आहे तिचं आपण एक्स मानले, वजा तिने केलेला खर्च समाजकार्यासाठी केलेला 3x/100 अधिक तिच्या स्वतःसाठी केलेला 90x/100 बरोबर तिच्याकडे शिल्लक राहिले किती 1750 रुपये. आता हा एक्स वजा 3x आणि 90x झाले 93x. 100 आहे तसा, छेदाची बेरीज होत नाही, फक्त अंशाची बेरीज होती छेद समान असताना, म्हणून 93x/100 हे 1750 आहे तसे खाली. आपल्याला ही वजाबाकी करायची. एक्सला छेद आहे 1 म्हणजे इथं सुद्धा 100 छेद करावा लागेल, दोन्हीचे छेद समान करावे लागतील. मग दोन्हीचे छेद समान केले तर इथं झाला छेद 100. हे झाले 100x वजा 93x/100. ही पायरी आपण इथं लिहूया पहा. 100x दोन्हीचा छेद केला आपण 100 वजा 93x बरोबर इकडचे 1750. आता हे 100x वजा 93x इथंच ठेवले. हे खालचे 100 जे छेदातले आहेत ते आपण इकडं केले तर ते होतील गुणाकारात, म्हणून 1700 गुणिले 100. हे 100x वजा 93x आपण इकडंच ठेवले. हे खालचे 100 जे भागाकारात आहेत ते बरोबर चिन्हाच्या इकडे गेले तर ते झाले गुणाकारात, म्हणून इथं आले हे 100. म्हणजे इथं आले 100x वजा 93x बरोबर 1700 गुणिले 100. 100 मधून 93 गेले, खाली राहिले 7x. हे 1700 गुणिले 100 आहे तसे खाली. हा एक्सची किंमत काढायची म्हणून एक्स इकडे ठेवला, हा 7 आपण बरोबर चिन्हाच्या इकडं आणलाय. हा इथे गुणाकारात होता, इकडं आल्यावर तो झाला भागाकारात. इथलचे 1750 गुणिले 100 आहे तसे हा 7x इकडं आला, भागाकारात आला. आणि हा भागाकार केला असता पहा 7 7 2 14 खाली राहिले 3 वरून घेतले 5 7 5 35 7 0 0. 250 गुणिले 100 किती झाले 25,000. म्हणजे एक्स बरोबर आले 25,000. म्हणजेच एक्स आपण मानलं होतं समीराचं मासिक उत्पन्न, ते किती आहे समीराचे मासिक उत्पन्न 25,000 रुपये आहे.